नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। इकडे केदार हा दयानंद खांडेकरांना जाब विचारतो आणि त्यानंतर आईचा फोटो घेऊन बसलेला आहे। आणि त्याचबरोबर इकडे तारिणीला सुद्धा मालतीच्या रूममध्ये जे काही पेपर सापडलेले आहेत त्यानंतर तारिणी आणि केदार यांनी कमिशनर साहेबांची भेट घेतलेली आहे आणि जो काही खुलासा झालेला आहे तो खूप मोठा आहे, तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नक्की JPSC मेडिकल स्कॅमच्या संदर्भात काय झालेलं होतं ते आपण डिटेलमध्ये पाहूया। इकडे तारिणी आता घरी आलेली आहे। निशीने ऑलरेडी फोन करून सगळं सांगितलेलं आहे की तारिणीने ते सगळ्यांच्या समोर भांडण केलेलं आहे, तारिणीनं जराही विचार केलेला नाही, तारिणीनं असं केलंय, तारिणीनं तसं केलंय, या सगळ्या गोष्टी इन डिटेल निशीने येऊन सांगितलेल्या, फोन करून आईला सांगितलेत। आता तारिणी आली की रेखा सुरूच होते। रेखाला आधी तर पटतच नसतं आणि त्यात तारिणी स्वतःहून येते। ह्या गोष्टीचा आनंद तर रेखाला खूपच झालेला असतो आणि त्या पद्धतीने रेखा ओरडायला सुरुवात करते। म्हणजे एकीकडे तारिणीला मी या घरातून आता बाहेर पडूच देणार नाही असं ती सांगत आहे, तर दुसरीकडे तिचं असं म्हणणं आहे की तिला काम करून इथंच मी आता मरवणार आहे, अशा पद्धतीचं तिचं बोलणं चालू आहे। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं जे काही चालू असतं, तारिणी घरी आलेली असते। सुमी आणि त्याचबरोबर तारिणीचे बाबा दोघंही तारिणीला प्रश्न विचारतात की काय झाले नक्की, कशामुळं, म्हणजे तारिणी बाळा असं काय घडलं तिथं। तेव्हा लगेचच रेखा बोलायला सुरुवात करते, काय घडलं म्हणजे मागच्या वेळेस माझी निशी इथं आली तर तुम्ही तिला वाटेल तसं बोललात, तेव्हा नाही विचार केला, तेव्हा तुमची अब्रू जात होती, तेव्हा तुम्हाला त्रास होत होता, आता नाही होत का? आता तुमची लाडकी नात आली तर चालतंय म्हणायचं। इकडे केदारला सुद्धा आता कौशिकी आणि दयानंद खांडेकर समजवत असतात। ते म्हणत असतात की हे बघ केदार, जे काय घडलेलं आहे त्या गोष्टी मान्य आहे मला, पण कसं आहे, प्रेमाने जग जिंकता येतं, प्रेमाने माणूस परत आणता येतो, तुला हे करावं लागेल। आणि नेमकं त्याच वेळी केदार बोलतो, बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का, पण त्याचा काहीच उपयोग नाही ना, कारण प्रेमाने सगळं करता येतं, पण प्रसिद्धी, पैसा, मान सन्मान ह्या गोष्टी मिळाल्या की जिथे माणूस प्रेमासाठी वाट बघत बसलेला असतो त्याला एकटंच राहावं लागतं। कारण तुम्ही आलात का परत आमच्याकडे, कारण तुम्हाला पैसा हवा होता, प्रसिद्धी हवी होती, हे सगळं तुम्हाला मिळालं आणि त्यानंतर तुम्ही आमच्याकडे आला नाहीत, असं केदार इकडे सांगू लागतो। आणि तो दयानंद खांडेकरांनाच उलट बोलत असतो की तुम्ही आम्हाला सोडून दिलेलं आहे आणि दयानंद खांडेकर यांच्यावरती आरडाओरडा करायला सुरुवात करतो। इकडे सुमी तारिणीला समजत असते की तारिणी तुझ्या लक्षात येते का, अगं कोणीही सांगेल की त्याचं तुझ्यावरती किती प्रेम आहे ते, त्याच्या डोळ्यात पाहिलं ना तरी लक्षात येतं की तू तुझ्या प्रेमासाठी काहीही करू शकतो, मग तू असा विचार का करतेस? अगं त्याचं तुझ्यावर एवढं प्रेम आहे आणि नवरा बायकोमध्ये अशी छोटी छोटी भांडणं होत असतात, तुझ्या आजोबांचं आणि माझं, आमच्या दोघांचंही खूप भांडण व्हायचं, मग मला सांग मी काय त्यांना सोडून गेलीस का, मग तू का असं केलेलं आहे, असं म्हणत ते समजवत असते। परंतु इकडे केदार तर दयानंद खांडेकरांवरती ओरडून आता रूममध्ये आलेला असतो। आता त्याला स्वतःला शांत करायचं असतं, मान्य आता इथे तारिणी पण नसते, इतर वेळी तारिणी असते, आज ह्या सगळ्या कुटुंबाबरोबर त्याला स्वतःला शांत करायचं आहे। तारिणीने त्याला सांगितलेलं आहे तो मिशनवरती आहे आणि त्यांच्यासाठी त्यांचं मिशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळं जे वाटेल ते करायची तयारी आहे असं त्याने ठरवलेलं आहे। मग केदार रूममध्ये येतो, आईचा फोटो घेतो आणि त्याला आठवतं ती अंगठी, म्हणजे त्याच्या आईचा अर्धा फोटो त्याच्याकडे असतो, म्हणजे ज्या फोटोमध्ये त्याची आई दिसत असते आणि दुसऱ्या बाजूला जी व्यक्ती आहे ती व्यक्ती दिसत नसती तर त्याच्या बोटातली अंगठी दिसत असते, तो फोटो त्याच्याकडे असतो। आणि आता त्याच्या मनात राग येतो, जर खांडेकरांचं माझ्या आईवरती एवढं प्रेम होतं तर मग का असं झालेलं आहे, असं काय घडलंय हे मला शोधावंच लागणार आहे। एकीकडे बॉसच्या आईबद्दल सत्य शोधायचं आहे, तर माझ्या आईच्या बाबतीत नक्की काय केलंय ह्या दयानंद खांडेकरांनी, असं काय घडलेलं आहे, या गोष्टी शोधायच्या आहेत। त्यानंतर आता तारिणी आणि त्याचबरोबर केदारच्या हाती JPSC मेडिकलच्या संदर्भात काही कागदपत्र लागलेले आहेत आणि त्यामुळं तारिणी ते सगळेजण आता टेक्नो वगैरे ते भेटायला एकत्र आलेले आहेत। मग आता आपलं मिशन जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे। टेक्नोला पण किशोरचंद्र राऊतबद्दल माहिती मिळालेली आहे आणि त्याच्या फॉरेनमध्ये तो कुठे आहे त्या संदर्भातले थोडेफार डिटेल्स हाती लागलेले आहेत। त्याचबरोबर त्यांचे बॉस म्हणजे कमिशनर साहेब सुद्धा तिथे आलेले असतात
आणि हे सगळेजण जे आहेत ते बोलत आहेत. अचानक कमिशनर साहेब आलेले असतात. ते म्हणत असतात की आता मिशन गृहप्रवेश हे जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे, परंतु काही गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. कारण आत्ता तुमच्या हाती ज्या गोष्टी लागलेल्या आहेत त्यावरून तर स्पष्ट होतं आहे की आता थोड्याच दिवसात मिशन गृहप्रवेश पूर्ण होईल. तेव्हा तारिणी आणि केदार दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. परंतु बॉसला एक गोष्ट कळलेली आहे, म्हणजे कमिशनर साहेबांना एक गोष्ट कळलेली आहे, ती म्हणजेच की तारिणी आता खांडेकरांच्या घरातून बाहेर पडली. तेव्हा ते विचारू लागतात की तारिणी, केडी, काय झालं नक्की? म्हणजे तू अशी घरातून बाहेर पडली, पण आपल्या मिशनचं काय? तेव्हा तारिणी सांगू लागते की प्रॉब्लेम हा झालेला आहे की त्या सगळ्यांना आमच्या दोघांचं लग्न विधिव्रत लावायचं आहे, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने पुन्हा आमचं लग्न लावायचं आहे, आणि ते गोष्ट मला मान्य नाही. मी खोटं वागू शकत नाही, कारण आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडत आहेत त्या मी मान्य केलेल्या आहेत, त्या पद्धतीने मी राहत आहे. परंतु सर, तुमच्यावर आलाय का असा प्रसंग कधी? तुम्ही या पेचात राहू शकता का? तुम्ही विचार केलाय का कधी? असं तारिणी त्यांना प्रश्न विचारू लागते. कारण मला माझ्या सुमीला फसवायचं नाही आहे, मला स्वतःला नाही फसवायचं, कारण ते सगळे आमच्यावरती विश्वास ठेवतात. सुमीने आजपर्यंत मला खूप जीव लावलेला आहे. माझ्या आईच्या नंतर तिने आई होऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे, आणि या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तेव्हा केदारला विचारलं असता केदारही शांत झालेला असतो, परंतु बाकीचे सगळे मात्र केदारकडे पाहत असतात. कारण केदारच्या मनात तारिणी आहे आणि त्यामुळं केदारला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जरी देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालं आणि केदार आणि तारिणी या दोघांनाही कायमस्वरूपी जरी एकत्र राहावं लागलं तरीही केदारला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर केदार सगळ्यांना म्हणतो की आपण कत्री चल, चहा आपण बाहेरच घेऊया रे, असं म्हणत आता केदार बाहेर जातो. कारण त्याच्या लक्षात आलेलं असतं की बॉसला काहीतरी बोलायचं आहे कमिशनर साहेबांची, म्हणजे त्यांच्या सिनियर बरोबर. असं म्हणत तो बाहेर सगळ्यांना घेऊन जातो. तारिणी विचारू लागते की सर, काय करायचं आहे? अजून आपल्या हाती ठोस पुरावा लागलेला नाही, काहीतरी शोध घ्यावा लागणार आहे सर, तुमच्या लक्षात येतंय का? असं तारिणी विचारत असते. तेव्हा मात्र सर म्हणत असतात की आत्तापर्यंत नव्हते, पण काही हिंट हाती लागलेले आहेत. कारण या शहरातली जी व्यक्ती आहे गुलाब, तीच व्यक्ती या सगळ्यामध्ये सामील आहे हे मला माहिती आहे. आणि मग तारिणीला तो दिवस आठवतो ज्या दिवशी तारिणीला आईनं फोन केलेला असतो की तारिणी, मला मेडल मिळाले आणि मी तुला घेऊन येते संध्याकाळी दाखवायला. आईला ती बोलत असते आणि अचानक तिथं धाड पडलेली असते. अँटी करप्शनची लोक आलेली असतात आणि मग ते वसुधा माधव बेलसरे यांना म्हणत असतात की आम्हाला तुमच्याबद्दल अशी टिप मिळालेली आहे की तुम्ही करप्टेड आहात, तुम्ही लाच घेतलेली आहे, लाच मागितलेली आहे. तेव्हा ती म्हणते हे शक्यच नाही. तेव्हा कमिशनर साहेब या सगळ्या गोष्टी आता तारिणीला डिटेलमध्ये सांगू लागलेल्या आहेत की काय घडलेलं होतं. कारण तारिणीने त्यांना विचारलं नक्की मला सांगा, कारण जे आम्ही कॅसेट रिकवर केलेलं होतं त्याच्यामध्ये निम्माच डेटा आहे, त्याच्या पुढचा डेटा रिकवर झालेला नाही. तर त्याच्या पुढचा डेटा हा तारिणीला कमिशनर साहेबांकडून समजत असतो. आणि मग अँटी करप्शनची लोकं तिथं आली आणि त्यांनी ज्या पद्धतीने चेकिंग सुरू केलं, कारण तेव्हा वसुधाचे जे सिनियर होते ते सुद्धा तिथं होते. ते म्हणत असते होते की अहो ऐका, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की JPC मेडिकल स्कॅमच्या संदर्भात तुम्ही लाच घेतलेली आहे. तेव्हा मात्र ती म्हणत असते अहो कसं शक्य आहे, ज्याबद्दल मला टिप मिळालेली होती ते सगळे पुरावे मी गोळा केलेले आहेत आणि ते पुरावे मी सरांना दाखवणारच होते, आणि हे सगळं काय बोलताय तुम्ही? आणि त्या क्षणी वसुधाची बॅग चेक केली जाते आणि तिथंच मोठा गोंधळ होतो. वसुधाच्या बॅगेमध्ये तिथे पैसे सापडतात आणि ज्या नोटांचे नंबर अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांकडे होते त्याच नोटांचे नंबर वसुधाच्या बॅगेत असलेल्या नोटांच्या नंबरबरोबर मॅच होत असतात. तेव्हा मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की आता करायचं काय, हे सगळं काय घडतंय? असे अनेक प्रश्न असतात आणि वसुधा मात्र पाहत असते. वसुधाला कळत नसतं की काय करू. आणि वसुधाच्या बॅगेमध्ये ते पैसे सापडलेले आहेत, ते वसुधाची वर्दी काढून घेतलेली असते आणि वसुधा मात्र खूपच कोसळलेली असते. ह्या सगळ्या गोष्टी आता कमिशनर साहेबांनी तारिणीला सांगितलेल्या असतात. तेव्हा पण मला माहिती होतं आणि आत्ताही मला माहिती आहे की वसुधा ही एक प्रामाणिक अधिकारी आहे. तिने अजिबात असं काही केलेलं नव्हतं, परंतु लोकांनी तिच्या विरोधात हे कारस्थान केलेलं आहे. तारिणी आत्ता का हा जो डेटा आहे तो जर व्यवस्थित रिकवर झाला तर आपल्याला कळणार आहे की त्या बाबतीत काय घडलेलं होतं, असं तारिणीला ते सांगत असतात. लवकरच खांडेकरांच्या घरातूनच या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत, कारण माधव इकडे प्रकाश बोडक यांच्याकडे असलेले जे पुरावे आहेत ते पुरावे थोडेफार मॅच होत आहेत. आणखी काही पुरावे आहेत जे वसुधाला मिळालेले होते आणि ते तिच्याकडून गायब झालेले आहेत, ते पुरावे आपल्याला शोधावे लागणार आहेत. त्यामुळं घरात तू शोध घे, आणखी काही मिळते का बघ,
आणि जर MR प्रकाश बोडक यांच्याकडे आणखी काही पुरावे मिळाले तर लवकरच हे जे कुलूप आहे हे सुद्धा आपल्याला लावता येईल. म्हणजेच वसुधा बेलसरेच्या नावाचं जे कुलूप आहे ती केस क्लोज होईल असं तिला सिनियरनी सांगितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.